आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। काही दिवसापूर्वी आपल्या गावी एक अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक, हृदयाला पिळवून टाकणारी अशी घटना घडली। सुनील कांबळे हा एक सामाजिक प्रभावी तरुण कार्यकर्ता होता आणि तो माझा जिव्हाळ्याचा एक मित्र होता, माझा कार्यकर्ता होता। दुर्दैवानं काही कारण नसताना त्याच्यावर एक निर्घृण असा हल्ला झाला आणि पिसाळलेल्या मारेकऱ्यांनी निष्पाप अशा माणसाचा जीव घेतला। या घटनेत त्याच्या दुःखाचा डोंगर त्या घरावर कोसळलेला। मौद ग्रामस्थ व्यक्तिगत मी त्या कुटुंबाला मी जिवंत असेपर्यंत कधीही वाऱ्यावर राहू देणार नाही। सर्वतोपरी एक माझं कुटुंबाचा घटक म्हणून या घराकडे मी लक्ष देईन, कारण सुनीलचं माझं जिव्हाळ्याचं नातं हे संपूर्ण मौद परिसराला माहीत होतं। कार्यकर्त्याच्या कुटुंबावर असं आलेलं संकट हे दुर्लक्षित करण्यासारखं नसतं। त्यात प्रामाणिकपणानं सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रसंग आहे। मी असो, अभिजित कांबळे, नवनाथ पाटील, गणेश पाटील, सगळेच या ठिकाणचे मानक पाटील, सगळे प्रभावी कार्यकर्ते या कुटुंबावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत। त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे आणि भगवंतानं, परमेश्वरानं सुनीलच्या मंडळीला या दुःखातनं सावरण्याची एक शक्ती, ताकद द्यावी ही भगवंताच्या चरणी माझी प्रार्थना।